हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलत आहे. ताई मला आज खरंच खूप आनंद झालाय. हां, हां, हां. का क का कोणी विचारलं ना, हां. तर गस करा का? बोला, का सांगा? बोला, आज बोला. मला चक्क केंद्रीय दादांनी फोन केलेला. अरे वाह! हो, हो. आणि हां, मला इतकं म्हणजे थोडं भांबावून गेले मी ताई. हां, काहीच नाही, काय बोलावं काय कळेनाच नाही. हां, हां. आणि अचानक आपल्याला म्हणजे काय पुढं घबाड सोन्याचं घबाड हे झाल्यासारखं होतं ना. हां, 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 मग हां. केंद्रे दादांनी मग त्यांच्याशी म्हणजे बोलले मी हे केलं मग त्यांच्यातनं मला ॲक्चुअली ना डोळ्यातनं पाणी येत होतं, पण केंद्रे दादांकडे व्यक्त कसं करायचं? आई हो, गं! हो. मला आणि एका याच्यामध्ये मला खूप आनंद पण झालेला होता. बरोबर, आणि बरोबर. ते सगळ्यात ताई मला केंद्रीय दादांना मग हं. मी त्यांच्याशी बोलले एक 5 हं. 13-14 मिनिटं त्यांच्याशी बोलले मी. अरे वाह! आणि हं. ताई त्यांना मी मग नंतर मी थँक्स म्हणून लिहून पाठवले. अच्छा, अच्छा, लेटर अच्छा. ते तुम्हाला WhatsAppवर पण पाठवले ताई हो, लेटर. हो, हो, हो. आणि अशा सर्वात त्या माऊलीला वंदन करते मी, हो, की हो. त्यांनी मला केंद्रे दादासारख्या आणि त्यांना मी प्रत्यक्षही म्हटलं, केंद्रे दादा तुमच्या स्वरूपानं स्वामीच माझ्याशी बोलतायत म्हणून." हां, म्हणजे खूपच ताई मला आनंद काय आता काय ताई हं. दुःख झालं तरी डोळ्यातनं पाणी येतं, आनंद असला तरी डोळ्यातनं खरं आहे, पाणी खरं येतं. आहे. आता अगदी. मला खरंच खरंच मी टचवूड मी स्वतःला स्वामी समोर आहेत, मी स्वतःला खरं चिमटा घेऊ का? चिमटा घेऊ का खरंच? की बाबा हा कुठला दिवस आहे असा आहे? हो, खरंच. हो, बरं, सर्व सेवेकरांना आज खरंच माझं त्या विभूतीला मी महान विभूतीला वंदन करते. हं, ताई हं. तुम्हालाही हे वंदन करून आज सगळ्या सेवेकरांना मला कशाला करताय? नाही ताई तुम्ही तरी त्या मानानं तुम्ही लेटर वाचा. हो, ते हो, हो. तुम्हाला ते कळेल. तर ताई आज हां, सेवेकरांनो मी अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे. हां, हां. तर हा जो अनुभव आहे मला कोकणामध्ये आलेला आहे. हं, हं, हं. तर 2 अनुभव आहेत साधारण. हां, हां. तर ते तर तुम्हाला सांगते, की त्यावेळी हं. मी 2010 पहिल्यांदा मी हं, हं. कोकणातला अनुभव शेअर करते. हां, हां. तर तुम्ही कणकवलीमध्ये गेला, तर हं, हं. कणकवलीमधून हे मालवणला जाताना हां, हां. मध्ये ओढा लागतो बरं. आणि हं. त्या ओढ्यामध्ये एक त्यांचं कोकणामध्ये एक हे असतं, की बाबा हं. हे असतं काय म्हणतात त्याला देव असतो त्या ओढ्याच्या काठी हां, हां, आणि हं. त्या ओढ्याच्या काठी काय असतं ते वेताळ का काय म्हणतात त्याला माहीत नाही ते. हां, हां. गावदेवच असतो तो एक. हां, तर हां. तिथं ते बकरी-बिकरी हे कापतात तुमचं हे कोंबडे-बिंबडे द्यायचे त्यांना ते सवय आहे. हां, हां. कोकणामध्ये ते चालतं सगळ्या गोष्टी. हां, हां, हां. तर मग ते मग मी साधारण मला काय होतं, की माझं सनी गाडी माहीत आहे तुम्हाला, हं, हं, की हं. जुनी होती. ती टू व्हीलर घेऊन मी हं. साधारण फिरायचे सगळीकडे सॅटर्डे, संडे. बाबा काय आहे? हं, हं. इकडं काय आहे? तिकडं काय आहे? इकडं भेटायचंय मला, तिकडं भेटायचं वगैरे असं सगळ्या गोष्टी करायच्या. हां, हां, हां. तर मग मी कणकवलीला हं, हं. काहीतरी बघायला गेलेले होते ताई. अच्छा. हां. आणि मग साधारण मग तिथं ते लोकं बोलताना वगैरे याच्यातली मालवणची सांगायची, की हं. तिकडं कणकवलीवरून येताना जरा व्यवस्थित यायचं, कारण संध्याकाळी त्या एरियामध्ये कोण जात नाही म्हणून. बरं. आणि हं. हां, कारण तिथून येताना ते म्हणायचे, की लोकांना भास होतो, की तिथून कुठून तरी कोणतरी येतंय वगैरे. हां, मग हां. मी असं काही लक्षातही मला कळलं नाही, की काय आहे. हं. आणि कणकवलीहून येताना साधारण हं. 5:30-6 वाजले मला. हां, हां. आणि मी त्यावेळी बघितलं कोकणामध्ये एक गोष्ट असते ताई, एक हं. दिसलं की तुम्हाला झुंडच्या झुंड दिसते. कसली? हां, मुलं हे हां, लोकांची. हां, हां, हां. माणसांचे. आणि हं. तुम्हाला नाही दिसलं तर म्हणजे 10-10 मैलापर्यंत तुम्हाला एक मनुष्य दिसणार नाही. ओह! सगळे आपल्या आपल्या कामाला गेलेले असतात, नाहीतर हो, शेतात हो. वगैरे. म्हणजे हो. घरी तुम्हाला कोण असं बसलेले म्हातारे वगैरे दिसतील, पण असं कोण दिसणार नाही.
हा 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 मग त्याप्रमाणे मला बघितलं तर कोण दिसलं नाही सर. 6-7:30च्या दरम्यान होतं. हम्म हा आणि मी तो ओढा काय केला, पार केला. बरं आणि ओढा पार केला आणि मला माहित नव्हतं, माझ्या लक्षात नव्हतं ताई. किती तर वेतोबा सगळ्यांना ते भूताचं नाव म्हणजे वेतोबा किंवा काहीतरी असं नाव देतात त्यांना. अच्छा अच्छा मग तिथं ते काय करतात की कोकणामध्ये अशी समजूत आहे की आपण बकरा बळी दिला, कोंबडा बळी दिला की ते तो आपल्या गावाची काय करतो, रक्षण करतो. हा 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 आणि मला कळलं नाही की मी ते ओढा पास केला, म्हणजे ओढ्यातनं पायवाट होती त्याच्यावरून यायला लागले. हम्म आणि एवढ्याच माझ्या लक्षात आलं नाही हम्म की तिथं ते दैवत आहे त्यांचं काहीतरी हे आहे. बरं बरं आणि दुसरी गोष्ट ताई तुम्हाला सांगते, मला इतक्या जोरात वॉशरूम मधला आलं अच्छा हा हा आणि मग मी उतरले हम्म आणि एका साईडला सनी लावलं आणि त्या झुडपामध्ये गेले ताई. हम्म आणि मला असं म्हणजे पहिल्यांदा काय बरं जाणवलं नाही मला. हम्म आणि नंतर शुक 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 म्हणून असं म्हणजे आवाज झाल्यासारखं झाला. आई गो मग ते साधारण 6चा सुमार होता ताई. बापरे आणि 6चा सुमार होता आणि मला एकदम म्हणजे वॉशरूमला इतकं जोरात हे झालेलं होतं ताई. एक तर एकदम जोरात हे झालेलं होतं. हम्म आणि मग त्यामुळं काय झालं की मग असं हे झाल्यावर मला मागं असं कोणतरी म्हणजे आपल्या मागं हम्म कोणतरी उभं आहे असं जाणवलं हो ताई. अरे बापरे हा आणि इतकं मला म्हणजे माझं एकदम तळपाय थरकाप झाला काय असेल म्हणतात, लाटा 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 कापायला लागले मी. अय्या हा आणि पुढं बघितलं तर मला ते म्हणजे असं दिसलं की एक देव म्हणजे ते दगड त्या टाईप मध्ये देव असतो ना, त्याला शेंदूर फाटलेला होता त्याने. बरं हा आणि दुसरी गोष्ट त्याला एका आणि दुसऱ्या साईडला ते बकरे बिकरे बळी देतात ना, हो त्यांचा तो दगड पडलेला होता आणि तिथं बघ रक्त बिक्त पडलेलं होतं. माझं बघितल्यावर मला गाळणच उडाली ताई. हो आणि मी त्यामध्ये जोरात म्हणजे असं जे हे केलं आणि त्या झुडपातनं पळतच बाहेर आले ताई. तुमच्या बरोबर कोण नव्हतं नाही नाही, कोणी नव्हतं त्या एरियामध्ये ताई. कोण आपल्या बरोबर हे असणार ना. बापरे आणि ताई इतकं मी त्यानंतर मला हे झालं, मी लगेच दत्तात्रय नमः म्हणजे येथील त्या देवाची नावं घेतली. हो दत्तात्रय नमः, हनुमानाय नमः, हे नामाया म्हणून. आणि हम्म गाडीचा स्पीड जे वाढवला ताई. हम्म आणि डायरेक्ट मी पुढचं जे स्टेशन हे येईल तिथं जवळजवळ 3 ते 4 थांबले आणि 3 ते 4 हे कप चहा पिले ताई. आई आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर ताई मला तुम्हाला सांगते भडभडून उलट्या झाल्या. हो भडभडून उलट्या झाल्या आणि 2 ते 3 दिवस मी झोपू शकले नाही. अरे बापरे 2 ते 3 आणि त्या याच्यामध्ये मालवणमध्ये ताई हम्म बरं काय झालेलं मालवणमध्ये ताई, मी एकटीच राहत होते. मी तुम्हाला सांगितलं ना पती मुंबईला होते म्हणून. हो आणि अशा याच्यामध्ये ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे मी म्हटलं मला बरं वाटत नाही, मळमळल्यासारखं होतंय ना असं करून. आता त्या डॉक्टरला कसं सांगू की मी हे सगळं गोष्टी पाहिल्यात, हे केलंय. अच्छा ते अच्छा ताई मला ते रक्त बघितल्यावरच भडभडल्यासारखं झालं. अय्या मग त्यामुळं मग त्यानंतर 2-3 दिवसांनी जरा मी सांगितलं ना, ते मागच्याही वेळी मी शेअर केलेलं, ते दत्तात्रयाकडे गेले. त्यांचा हा अंगारा लावल्यावर मग जरा बरं वाटलं ताई. अरे काळ्या बापरे दगडाचं मालवणला आहे ना त्या बाजारपेठेमध्ये. हो मग तिथं गेल्यावर मला जरा बरं वाटलं. अरे आणि बापरे मग त्याच्यानंतर मी हे केलं. पण म्हणजे तिथं मी ज्यावेळी ते म्हणत होते, "शुकशुकवाचा आवाज आला." अरे कोणतरी बघतोय आजूबाजूला, काय केलं तर कोणीच नव्हतं ताई तिथे. काहीच दिसलं अ, नाही काहीच दिसलं नाही. आणि सळसळ, सळसळ अशी आवाज आहे. तिकडून वारं 6 वाजता कसं वारं वाहतं ना, हो तसा आवाज येत होता ताई. आणि पण मला मला फील होत होतं की तिथं कोणीतरी आहे. निगेटिव्ह एनर्जी असावी मला असं वाटतं. बापरे आणि हो त्यातनं मी ताई मग मी
त्या वेळ नंतर मी वाहनानं वगैरे तिथून गेले ना ताई, मी नेहमी दत्तात्रयाचा धावा धावा करायचे. म्हणजे असं कधी त्या पुलावरून नंतर मी कधीही गेले नाहीत गाडीने एकटी ताई, बरोबर हा आहे. अनुभव जायचंच आल्यापासून. नाही. खरंय. आणि ताई दुसरा जो अनुभव आहे हं, हं, हं. तो मी शेअर करणार आहे. तर तो असा हं, शेअर करणार आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये हं. हा जो अनुभव आहे हं, हं. तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज मध्ये आलेला आहे मला. अच्छा. तर हां. माझं ऑपरेशन झालेलं त्यावेळी मी बोलले ना तुम्हाला की हं. त्यावेळी मग मॅडमनी मला सांगितलं की तुम्ही हॉस्टेल गेस्ट हाऊस मध्ये राहा म्हणून. हां, 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 हां. आणि मग तिथं मी गेम्स मग लेडीज मध्ये रूम नव्हती तर गेम्स हॉस्टेलमध्ये एक रूम खाली होती. हं, हं, हं. आणि साधारण सिनेरिओ असं आहे की हं. एंट्रन्स आहे, पुढनं एंट्रन्स आहे. अच्छा. एका साईडनं कॉमन असा पॅसेज आहे. एका हां. साईडला माझं एक रूम गेस्ट हाऊस आहे, तिथं टॉयलेट वगैरे सगळं आहे. अच्छा. आणि हां. पुढं गेल्यावर मेस म्हणजे हं. साधारण 3 खोल्या आहेत. हं, तर हं. त्या 3 खोल्या जे रेक्टर वगैरे आहेत त्यांना राहण्यासाठी आहे. हां. आणि दुसऱ्या साईडला जो पॅसेज आहे हं, हं, हं. त्या पॅसेज मध्ये म्हणजे जाणारा तिथं हे आहे तुमचं मेस वगैरे आहे. गेम्स म्हणजे मुलांची मेस आहे. अच्छा. हां. तर ताई हा अनुभव साधारण मे 2010चा 2010-11चा आहे. हं, हं, हं. तर मला त्यावेळी 12 किलोमीटर जाणं येणं घरावरून शक्य नव्हतं. तर आमच्या मॅडम होत्या देशपांडे मॅडम. हं, तर हं, त्यांनी हं. सांगितलेलं तुम्ही हॉस्टेलमध्ये राहावा तिथं, तुम्ही गेस्ट हाऊसमध्ये तिथं. मग बरं, तर बरं. तिथं मी राहायला लागले ताई. म्हणजे तेवढं जेवढं गरज आहे तेवढं घेऊन सामान मी राहायला लागले. हां, हां, आणि हां. संध्याकाळी काय मुलांचं साधारण 9ला बंद व्हायचं. हं, हं, आणि हं. इकडं मुलं जेवण वगैरे झाली की 10ला सगळं बंद करायचं. तर ते मला काय म्हणाले, हं, हं. तुम्ही तिथं राहतायत तर तुम्ही तिथं हे करा, लक्ष द्या मुलांकडे वगैरे. तर बरं, बरं. साधारण 9, 9:30, 10 वाजता आम्ही त्या हां, हां. मुलांना आतमध्ये घातलं की मग हे करायचं. तर हं, हं. तरी सॅटर्डे संडेला काय करायचं, ही मुलं जायची हे करायला, हां, हां. म्हणजे सुट्टीला वगैरे जायची. हं, हं, हं. तर साधारण त्यावेळेचा साधारण दिवाळीचा वेळ होता तो. हं, आणि हं, हं. सगळे मुलं 2011 साली साधारण ऑक्टोबरच्या दरम्यानचा वेळ होता तो. हां, हां, आणि हां. 11 साली मुलं सगळी गेलेली होती. हं, हं, आणि हं. ताई काय व्हायला लागलं, मी एकटं आणि तिथं मी असल्यामुळं कोणी हं. रेक्टर वगैरे राहिला नव्हतं. खाली आता अ, हे असायचा शिपाई तुमचं काय हं. वॉचमन वगैरे तो बाहेर असायचा तिकडं. सगळ्या कॉलेजमध्ये तो फेऱ्या अच्छा. मारायचा ना. हां, हां, हां. आणि लेडीज हॉस्टेल भिंतकडून लेडीज हॉस्टेल पुढं पुढं होतं. मग अच्छा, अच्छा. तिथं असं म्हणजे माझ्या बरोबर असं कोण नव्हतं. आणि कसं असायचं मेसचे लोक जर 9 वाजता हं, हं. सगळे आवरून ते जायचे ना घरी. हं, हं. मग ताई मी बरं. ज्यावेळी नवीन हे करायला गेले, हं, तर हं. साधारण 9, 9:30 हे सगळे गेलं ना, हं, हं. तर तिथून मला ना हं. म्हणजे कोणतरी मी आता माझ्या गेस्ट हाऊसमध्ये मी साधारण हे करायचं ना ताई, हां, की हां. तिथं मी 9:30, 10 वाजता आतमध्ये गेले की मी बाहेर कशाला येते, कारण वॉशरूमची वगैरे सोय आतमध्येच असायची ना. बरोबर. हां, हां, हां. आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे हं. मी आतमध्ये गेले तर मला तिकडून म्हणजे ते 3 रूम्स आहेत ना, हं, त्या हं. 3 म्हणून कोणतरी पळतंय असा हे आवाज यायला लागला. अरे आणि तो बापरे! आवाज पहाटे 3 वाजेपर्यंत असायचा ताई. अय्या! हां, मग ते आता कधी या इकडून म्हणजे इकडून पळतंय, कधी तिकडून पळतंय, कधी इकडून पळतंय, तिकडून पळतंय असं मला आवाज यायला लागले हो ताई. बापरे! हां. मग ते पहिल्यांदा काही मी लक्ष दिलं नाही. म्हटलं मुलाची काय. पण हं. एकदा हे केल्यावर मुलं कशाला येतील ना तिथं. बरोबर, बरोबर. हां. मग त्यामुळं मग ताई मी हे काय लक्ष दिलं नाही. मग हां, त्या हां. अशा वेळी ना ताई हं. माझ्याकडे काय देवाचं वगैरे काय नव्हते मी करणारे. हां, हां, हां. मग त्यामुळे मग 3-4 आणि मी काय केलं, असं हं. दरवाजे उघडून पाहिलं. आता 2-3 वाजता आपण कोण पळतंय, कोण पळतंय असं बघायला लागले मी ना. हां, हां, हां. असं उघडून पाहिलं तर कोणी नाही. अरे! अहो हां. कोणीच नाही.
असा 8-10 साधारणतः 4 ते 5 रात्री आहे. हम्म. इकडून तिकडून सारखं पळतेच असं मला हे आणि मला झोप येईना हो ताई कशी त्या येणार बरोबर. आवाजानं. हा, हो, बरोबर आहे. पळतंय पळतंय असं हे करायला लागलं ना. बरं कुणाला सांगू, तिथलं प्राचार्यांना सांगून तरी काय उपयोग आहे. हो, हो, खरंय. आणि ऐकून घेणारं कोण आहे अशा गोष्टीमध्ये. ते बरोबर. म्हणतील तुम्ही तुमचं हॉस्टेल आहे ते खाली करा म्हणून. हो, हो, आणि हो. दुसरी गोष्ट आपलं तर ऑपरेशन झालेलं तुम्हाला ते मध्ये शेअर केलं ना मी ते. हो, 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 तर हो. तर हे मग आता काय करायचं ताई. हा, हा. मग हे असं झालं आणि मी उघडून बघितलं कोणी नाही. मी अरे. डोकं धरून बसले ना की बाबा हे असं कसं काय. हा, मग हम्म. ताई मी काय केलं, मी घरी आले. हम्म, हम्म, आता याच्यावर तोडगा काढायचा विचार केला आणि काय काय वेळा हे केलं ना तर हम्म, म्हणजे परत असं हे करायला लागले की हम्म. बरं इकडून ते जायचं तिकडून पळतंय असं सारखं. आई. आणि हे काय काय वेळा म्हणजे असं फिस 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 असा आवाज केल्यासारखं. बापरे. हो ना, असं म्हणजे हे यायला लागलं. तर हा. मग ती माझा वॉचमन होता. हम्म. त्याला मी सांगितलं, "बाबा, हे असं-असं होतं, हे काय आहे?" हा, तो हा. म्हटला, "मॅडम, तुम्हाला हे नाही, मग एक तुमच्याजवळ तुम्हाला भीती वाटते, तर एक देवाचा फोटो आणून ठेवा." हा, हा, हा. आणि तर मग मी त्या दिवशी ताई रात्री घरी गेले हा, हा. आणि मोठा त्याचा त्याचा सांगलीला मोठा असा राधाकृष्णाचा फोटो आहे. अच्छा. हा, हा. तो मी आणला. हम्म, हम्म, हम्म. आणि सकाळ संध्याकाळ त्याची मोठ्यानं आरती सुरू केली. अरे. घंटा-बिंटा त्यातले तोडून आणायचे आणि अरे. राधा कृष्ण आणि जाता येता हाती गोला पालकी जय बोलो कन्हैया लाल की. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ने नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री हम्म. छान म्हणताय ताई, म्हणा ना. नाही, नाही, बोला, बोला, बोला. श्रीनाथ नारायण वासुदेव. असं ताई मी टाळ्या अक्षरशः तिथं मी टाळ्या वाजवायला सुरुवात केली, हे केले. हा, आणि हा. त्या ताई त्या दिवसापासून ना हम्म, हम्म, हम्म. मला म्हणजे म्हणजे फिरणार हे इकडून तिकडं पळणार जो आवाज होता हा, हा, हा. तो बंद झाला ताई. अय्या. हा, तो बंद झाला ताई आवाज. अरे वा. ज्यावेळी मी श्रीकृष्णाचा तिथं फोटो नेऊन ठेवले, हा. त्याच्यानंतर मला कधी म्हणजे नंतर 1-1.5 वर्षानं मी ते व्याकरण केलं हे. तर त्याच्यानंतर मला कधीही मी 2-3 वाजता कधी बाहेर आले तरी मला त्याचा आवाज झाला नाही ताई. आणि हो. दुसरी गोष्ट मला अशी समजली, की हम्म, त्या हॉस्टेलमध्ये हम्म. हा. मी यायच्या 2000 साधारण 6 तारीख आली ना, त्याच्या आधी 4 कधीतरी म्हणजे 2001-2 ला ना, हम्म, हम्म. एका दुसऱ्या मजल्यावरून हम्म. उडी मारून आत्महत्या केलेली एका विद्यार्थ्यानं. अरे, अरे. हां, मग ते विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली. मग ते हम्म. मला नंतर समजलं, की या गोष्टीनं. पण आता मी कसं म्हणू, की बाबा हे तो असू शकतो. हा, 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 हा. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली त्या विद्यार्थ्यानं. हम्म, हम्म. मग एखाद्या वेळी मग वाईट एनर्जीच असू शकते ना कुठली तरी ती. बरोबर, बरोबर. हा. आणि ती मग तेव्हापासून ताई मी हे केलं की म्हणजे मी हम्म. घरी आले आणि तेव्हापासून जेव्हा मला त्याचा अनुभव नाही आला की ती म्हणजे 2, 2.5, 3 पहाटेपर्यंत मी फिरले सगळ्या कॅम्पसमध्ये, पण मला कधी वाईट असा अनुभव आला नाही ताई. हो ना. आता मी हे तुम्हाला 2 जे मला प्रत्यक्ष ताई अनुभव आलेले, हम्म, हम्म. ते तुम्हाला शेअर केलेले आहेत. खूप आणि छान, खूप छान ताई. मी शेअर करते हे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.